नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुणेकरांच्या लाडक्या पुणे लोकमान्य फेस्टिवलचा आज सायंकाळी 5 वाजता दणक्यात शुभारंभ झालाय। नवी पेठेतील लोकमान्य नगर जॉगिंग पार्क येथे पुढील 10 दिवस या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे। यामध्ये होम मिनिस्टर गीतों का सफर आणि जादूगर जितेंद्र रघुवीर यांचा कार्यक्रम होणार आहे। तसेच सोलो डान्स चॅम्पियनशिप आणि स्वर सम्राज्ञी लता दीदींना स्वरांजली अर्पण करणारा विशेष कार्यक्रमही होणार असून हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत। वयोमानानुसार येणाऱ्या अडचणी, कौटुंबिक छळ आणि एकटेपणाचा सामना करणाऱ्या ज्येष्ठांसाठी आता एक आशेचा किरण उपलब्ध झालाय। भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने सुरू केलेली टोल फ्री एल्डर लाईन 14567 ज्येष्ठांना मदतीचा हात देते। तर ही हेल्पलाईन सेवा दररोज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध असून समुपदेशक, पोलीस आणि कायदेतज्ञांच्या मदतीने ज्येष्ठांची प्रकरणं यशस्वीरित्या सोडवली जातात। त्यामुळे ज्येष्ठांना या कार्यक्रमांवर मदतीसाठी फोन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। नवरात्रोत्सवात शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने वाहतुकीत महत्त्वाचे बदल केलेत। आजपासून हे बदल लागू झाले आहेत। तर श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतुर्शिंगी भवानी माता आणि सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी बदल करण्यात आलेत। अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, स्वारगेट कडून सारसबागकडे जाणारा मार्ग काही काळ बंद राहणार असून सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौक आणि दीप बंगला चौक मार्गे वळवण्यात आली आहे। सुकामेव्यावरील जीएसटी 12% 5% करण्यात आली आहे। त्यामुळे आता खजूर, बदाम, पिस्ता आणि अंजीर यांसारख्या ड्रायफ्रुट्स प्रति किलो 40 ते 100 रुपयांनी स्वस्त झालेत। नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर या निर्णयामुळे उपवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळालाय। खजूर 350 वरून 315 रुपये प्रति किलो, तर अंजीर हे 1500 वरून 1300 रुपये प्रति किलो झाल्याने भाविकांचा सण गोड झालाय। पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाढती अतिक्रमणे आणि तुंबलेली गटारं यामुळे होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आयुक्त स्वतः सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरून पुणे शहरातील समस्यांची पाहणी करणार आहेत। यामध्ये पथ, अतिक्रमण, मलनिसारण आणि इतर प्रमुख विभागांचा समावेश असून यामुळे पुणेकरांच्या समस्या सुटण्याची आशा आता निर्माण झाली आहे। माता आणि बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना गरीब महिलांसाठी वरदान ठरली आहे। या योजनेअंतर्गत प्रसूतीनंतर शहरी भागातील महिलेला 600 तर ग्रामीण भागातील महिलेला 700 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। जर प्रसूती सिझेरियन झाली असेल तर दोन्ही भागातील महिलांना 1500 रुपये देण्यात येत असल्याने महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यास प्रोत्साहन मिळत आहे। पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची मान्यता धोक्यात आली आहे। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार रुग्णालयात बेड्सची संख्या कमी असल्याबद्दल नोटीस बजावल्याने प्रशासनाची धावपळ उडाली। तर या नोटीसनंतर प्रशासनाने घाईघाईत तब्बल 100 बेड्स वाढवल्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात या बेड्सवर अद्यापही रुग्णसेवा सुरू झालेली नाहीये। रुग्णालयात एकूण 420 बेड्स असून त्यापैकी केवळ 287 बेड्सवरच उपचार सुरू आहे। ही वाढ केवळ दिखावा ठरल्याचं आता सांगण्यात येते। तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ हा खास उपक्रम सुरू केलाय। तर राज्यभरातील निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचं तुम्ही काढलेले उत्तम फोटो या स्पर्धेत पाठवू शकता। तुमच्या छायाचित्राची गुणवत्ता, सर्जनशीलता आणि पर्यटन स्थळाचं वैशिष्ट्य या निकषांवर विजेत्यांची निवड होईल। यातील प्रथम विजेत्यास तब्बल 5 लाख रुपयांची तर उपविजेत्यांना 1,75,000 रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत। यंदाच्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्याने सुटकेचा निश्वास टाकलाय। तर जिल्ह्यातील एकूण 26 धरणांपैकी तब्बल 17 धरणं ही 100% भरली आहेत, तर उर्वरित 8 धरणं ही काठोकाठ आहेत। यामुळे पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी प्रश्न आता पुढच्या वर्षभरासाठी तरी मिटलाय। शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने आर्थिक गणितही सुधारणार आहेत। पिंपरीच्या मोशी उपबाजारात नवरात्रोत्सवाच्या तोंडावर भाजीपाल्याच्या आवाकात मोठी बदल झाली आहे।
मटार आणि रताळांचे भाव हे वाढले तर टोमॅटोचे भाव घसरलेले दिसत आहेत. आज मोशी बाजारात तब्बल 4,816 क्विंटल फळभाज्या, 79,620 गड्ड्या पालेभाज्या तसेच 660 क्विंटल फळांची आवक झाली आहे. विशेषतः 198 क्विंटल रताळी झाली असून त्यांना किरकोळ बाजारात 80 रुपये प्रति किलोचा भाव मिळतोय. या बातमीसह आपण पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.